नमस्कार. नमस्कार. प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी दीपक भवर. आज आपण स्वरगंध संगीत मंच या टीममधले सिंगर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. शिवाजी टाक साहेब यांच्यासोबत आज आपण यांची मुलाखत घेणार आहोत. टाक साहेब, तुमचं प्राईड न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि कशी सुरुवात केली तुम्ही स्वरगंध संगीतामध्ये, हे एक दोन शब्द सांगा. नमस्कार. माझं नाव शिवाजी मधुकर टाक आहे. मी एक बिझनेसमॅन आहे. माझी सुरुवात जवळपास मी वयाच्या 13व्या वर्षाचा असताना बिझनेसची सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळेस काम करत असताना गाणे ऐकायचं काम करत 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 त्याच्यामुळं संगीत गाणे आवडायची आवड निर्माण झाली आणि लॉकडाऊनमध्ये आम्हाला थोडी संधी जास्त भेटली. आम्हाला जी गायनाची माझी जी आवड आहे, माझ्या मुलांनी मला स्टार मेकर डाउनलोड करून दिलं. मग त्याच्यावर मी गाणे रेकॉर्ड केले. जवळपास 150 गाणे त्या टाईममध्ये रेकॉर्ड केले, पहिल्या लॉकडाऊनमध्ये, सेकंड लॉकडाऊनमध्ये. मग नंतर असेच मला एका शोमध्ये संधी भेटली. हाशमी सर, बंडेवार सर यांनी मला एका शोमध्ये संधी दिली. मग त्या शोमध्ये मग तिथून माझा एक प्रवास गायनाचा सुरू झाला. मग नंतर जसं लिंगाडे सरांचं सोबत, पुजारी सर, आमचे सुनील गुरु, आणखीन वेगवेगळे आपले नांदेडला भरपूर ग्रुप आहेत. बऱ्याच ग्रुपमध्ये मला संधी भेटली आहे आणि तिथून मग माझी आवड बाहेर आली. स्वरगंध संगीत मंच कधी जॉईन केलं सर? जवळपास मी 2 वर्षापूर्वी केला. अच्छा. नांदेडमध्ये किती कार्यक्रम झालेत आणि कुठे कुठे झाले सर? माझे सर जवळपास शंकरराव आणि कुसुम सभागृहामध्ये आता पण 31 प्रोग्राम झालेले आहेत. बरं. गायनाचा छंद हा या 1-2 वर्षामध्येच तुम्हाला लागला आहे का अगोदरपासून काही पार्श्वभूमी आहे तुम्हाला? नाही सर, काहीच नाही. आधीपासून काही नाही. फक्त आता काम करत करत आवड होती, ती लॉकडाऊनमध्ये बाहेर आली. अच्छा, एक छंद म्हणून छंद म्हणून, हा एक छंद म्हणून गात आहे. आपला व्यापार सांभाळून सुट्टीच्या दिवशी आम्ही प्रॅक्टिस करतो, सगळे आमची मित्र कंपनी, हां, आणि शो अरेंज करतो समजा. अच्छा. तर कोण कोण आहे सर तुमच्या टीममध्ये? किती जणांची टीम आहे? आता तसं पाहिलं तर नांदेडची टीम फार मोठी आहे. त्याच्यामध्ये जसं आता लिंगाडे सरांचा ग्रुप आहे, तसे आणखीन भरपूर ग्रुप आहेत. हां, तुम्ही म्हणजे जशी संधी मिळाली तशी तुम्ही गाण्याचा प्रयत्न करता. आम्ही ग्रुपमध्ये जॉईन होतो आम्ही. सर, जे काही शो चालू असतो, लाईव्ह शो असतो, तर त्याला तिकीट दर वगैरे काय असतो? नाही सर, पूर्ण शो विना तिकीट असतो. येणाऱ्या ऑडियन्सला संपूर्ण फ्री असते, कोणालाही तिकीट नसते. हे एक आम्ही छंद म्हणून आमची जी टीम आहे, फक्त एक नांदेडकरांना एंटरटेनमेंट. अच्छा. ओके. एक माणसाचा तणावमुक्त 1-2 तास 3 तास स्ट्रेसमुक्त होण्यासाठी आनंदाचं वातावरण तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करता फ्री ऑफ कॉस्ट. हो. निश्चितच प्रेक्षकांना काय सांगू शकता तुम्ही? एक नवीन कलाकार, नवीन सिंगर जर या फील्डमध्ये जर येत असेल तर त्यांना काय ॲडवाईस देऊ शकता? त्यांना मी एक ज्यांना गायनाची संधी आहे ते बिलकुल जॉईन होऊ शकतात. काहीच अडचण नाही. निश्चितच. धन्यवाद सर. प्राईड न्यूज इंडियाकडून आपण ही दखल घेतलेली आहे. आदरणीय सन्माननीय शिवाजी टाक साहेब यांची आपण आज इथे मुलाखत घेतलेली आहे. स्वरगंध संगीत मंच या मंचामध्ये ते ॲज अ सिंगर म्हणून तिथे गातात. त्यांचा एक छंद आहे आणि ते एक प्रसिद्ध बिझनेसमॅनसुद्धा आहेत. तर निश्चितच आज आपण प्राईड न्यूज इंडियाकडून दखल घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया. थँक्यू. नमस्कार. टाक साहेब, मला सांगा, तुम्ही बिझनेसमॅन आहात असं आपण म्हणालात, तर कुठला बिझनेस आहे तुमचा? माझं सर ज्वेलरी शोरूम आहे, छत्रपती चौक येथे, आपले श्री गणेश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि माझी आता नवीन शाखासुद्धा एक मालेगाव रोडला मी टाकलेली आहे. माझा लहान बंधू तिथे बसतो मालेगाव रोडला. माझ्या 2 ब्रँच आहेत. अतिशय छान सर, ज्वेलरी शॉप आहे तुमचं. आणि एवढं मग बिझनेस, एवढा बिझी बिझनेसमधून तुम्ही कसा वेळ काढता सर? म्हणजे या छंदाकडे तुम्हाला वेळ कसा मिळतो? वेळ सर, आम्ही रोज सकाळी 8 ते 9 घरी प्रॅक्टिस करतो आणि आमची जी टीम आहे ती आम्ही सगळं रविवारी सगळे मित्र कंपनी बसून आम्ही गाणे गुणगुणतो. प्रॅक्टिस त्याच माध्यमातून आम्ही करतो आणि आवड आहे म्हणून सवड आहे. नक्कीच सर. म्हणजे आता ज्वेलरी शॉप मधल्यावर भरपूर बिझनेस तुमचा बिझी असतो. शेड्यूल एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा तुम्ही वेळ काढता तुमचा छंद जोपासला पाहिजे असं. तर काय वाटते सर तुम्हाला? आता तुम्ही एक बिझनेसमॅन आहात तरी पण हा छंद तुम्ही जोपासता. इनफॅक्ट या छंदामधून तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्कम वगैरे काहीच नाही. तर काय वाटते तुम्हाला, प्रत्येकाने छंद जोपासायला पाहिजे का? मला वाटतं सर, प्रत्येकानं आपली जी आवड आहे ती जपली पाहिजे. जशी ज्याला ज्या पद्धतीने होईल, जी आवड आहे ती जपलीच पाहिजे. आणि आज माझे जे गाणे आहेत, माझ्याकडे येणारे ग्राहकांना सुद्धा खूप आवडतात. आले की ग्राहक शॉपमध्ये विचारतात, सर तुमचा नेक्स्ट शो कधी आहे? आणि आज मी माझ्या ग्राहकांसाठी सुद्धा हे फार म्हणजे मला सुद्धा असतं की बाबा आपल्या ग्राहकांना येणाऱ्या त्यांना सुद्धा शो पाहण्याचा आनंद भेटावा.
ह्या दृष्टीने मी आता खास ग्राहकांसाठी सुद्धा प्रोग्राम अरेंज करतोय. निश्चितच म्हणजे कुठेतरी तुमचा हे तुमची छंद तुमच्या ग्राहकांना आवडतं आणि त्या इंटेन्शननं ग्राहकही तुमच्याकडे खेचले जातात. बिलकुल बिलकुल हो. काय वाटते सर, म्हणजे कुठले आतापर्यंतचे कोणते गाणे तुम्ही गायलात? एक दोन चार गाण्याची नावं सांगू शकता? बिलकुल बिलकुल. आत्ता काल परवा आमचा एक शो झाला होता तराना ग्रुपमध्ये. त्याच्यातलं एक गाणं गातो मी. नागन सा रूप है तेरा, मैं बन के प्रेम सफेरा, हो ले जाऊंगा तुझको दुनिया देखेगी. थँक्यू सर, खूप छान. धन्यवाद सर. थँक्यू सर. हे जे संगीताचा छंद आहे, या छंदाला जोपासण्याकरिता किंवा हा छंद तुमच्यामध्ये कसा जडला? म्हणजे काय पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये? सर, माझी आई फार सुंदर भजन गाते. अच्छा. आणि आमच्या कॉलनीमध्ये मंदिरात वगैरे काही जर असेल भजन, तर माझी आई फार सुंदर गवळण भजन गाते. आणि मला वाटतं निश्चितच मला हे माझ्या आईपासून मिळालेलं आहे. आई वडिलांचा तुम्हाला सपोर्ट या छंदाला आहे का? हो सर, पूर्ण माझ्या फॅमिलीचा सपोर्ट मला आहे सर. तुमच्या आई वडिलांचं नाव घेऊ शकता आमच्या चॅनलमध्ये? हो सर, माझी आई रुक्मिणबाई मधुकरराव टाक, देठणकर. धन्यवाद सर. भजनाचा छंद हे संगीताचाच एक भाग आहे. त्याच्यामधून कुठेतरी तुम्हाला तो छंद, संगीताचा छंद तुमच्यामध्ये निर्माण झाला. नक्कीच. धन्यवाद सर. आधी सर मी बाथरूममध्ये गाणे गायचो. माझी बहीण मला बाथरूम सिंगर म्हणायची. नक्कीच. पण आज मी त्या स्टेजवर गातो तर माझी बहीण म्हणते की बाबा तू आज बाथरूम ते स्टेजवर मंचावर गातोय, ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि निश्चितच सर, एवढ्या हजारो लोकांच्या समोर गाणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. हो सर. खूप हिंमत लागते त्याकरिता सुद्धा. आणि घरी तरी कोणी गाणं गातं समजा. नक्कीच. खूप शुभेच्छा सर तुम्हाला तुमच्या या करिअरसाठी आणि या छंदासाठी. धन्यवाद सर.